नमस्कार, मी विशाल परदेशी. बेधडकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नवीन दिवस, नवीन घडामोडी आणि नवीन विषय. चर्चेचा विषय जो प्रत्येकाच्या चर्चेत आहे तो विषय असा आहे की 5 दिवसांच्या आठवड्याच्या प्रस्तावामुळे शासकीय कार्यालयातील वीज, पाणी, वाहनांचं डिझेल, पेट्रोल या खर्चांमध्ये बचत होणार आहे. बरं, शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबाला वेळ देणं शक्य होऊन त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावेल अशी अपेक्षा यामधून व्यक्त करण्यात आलेली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्याबद्दल आणि शासकीय कार्यालयातील खर्चामध्ये बचत करण्याबाबत कोणाचाही आक्षेप असण्याचं काही एक कारण नाही. कोणाचंच नाही, माझं नाही, तुमचं नाही, कोणाचंच नाही. त्याचा सर्वांना आनंदच वाटला पाहिजे आणि का नाही, असायलाच पाहिजे. परंतु एवढं करूनही शासकीय कार्यालयातील कारभार सुधारणार आहे का? आणि म्हणूनच मी आज चर्चा करणार आहे बेधडकमध्ये 5 डेज वीक, फायदा की तोटा या विषयावर. आणि बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. सरकारी काम आणि 6 महिने थांब. मंडळी, हा तुमचा आमचा सर्वांचाच अनुभव. ज्या कामाला काही दिवस लागू शकतात ती कामं वर्षानुवर्ष रखडत ठेवल्यामुळे तुमचा आमचा बीपी हाय तर होतोच, पण सरकारी कामांसाठी सतत खेटे घातल्यामुळे चपलाही झिजवाव्या लागतात. हा अनुभव काही नवा नाही. मात्र राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी खुशीत दिसतायत तर सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्यात. कारण एकीकडे केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा सुरू झालाय, त्यामुळे त्यांना अच्छे दिन आलेत. राज्य शासनाने मंत्रिमंडळाने आजच्या निर्णयामध्ये 5 दिवसाचा आठवड्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही मनापासून स्वागत करतो. आता जनतेमध्ये भावना निर्माण होईल की 5 दिवसाच्या आठवड्यामुळे काही कामकाज कमी होईल का, असं मुळीच होणार नाहीये. प्रत्येक 5 दिवशी आम्ही 45 मिनिटं जास्त काम करायचं असा निर्णय घेतलेला आहे. ती कामं आम्ही आजही करतोय, कालही करतो आणि यापुढेही करत राहू. आमची जबाबदारी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याच्यामुळे 5 दिवसाचा आठवडा झाला, दिवस कमी झाले कामाचे, म्हणून जनतेने म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल विश्वास दाखवायला नाही पाहिजे. सरकारी कार्यालय म्हणजे सुशेगाद असणारे कर्मचारी, धूळ खात पडलेल्या फायलींचा ढीग, लोकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा. मात्र अशातही काटेकोरपणे पाळला जाणारा लंच टाइम अशी ओळख आहे. त्यामुळे आता ह्या कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा दिला तर कामाचं काय, असा सवाल लोक विचारतायत. 5 दिवसाचा आठवडा जो शासनाने केला हा चुकीचा निर्णय आहे. कारण कुठलंही काम एक अर्ज जरी केला असला तरी ते 7 दिवसाची मुदत असते, पण आता ती 5 दिवसात आठवडा केला असल्यामुळे काय 5 दिवसात ते काम शेतकऱ्यांचं होणार का? नाही होणार. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यामुळे हे जे कर्मचारी आहे हे सुद्धा आता काम सुकारपणा करतील. 5 दिवसाचा जो आठवडा घेण्यात आला आहे तो अत्यंत शासनाने जो निर्णय घेतला हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. कारण या 5 दिवसाच्या मध्ये जो 7 दिवसाचं काम होतं ते आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं पण नुकसान होणार आहे, त्यात महसूल बुडणार आहे. कर्मचारी तुम्ही जेव्हा कार्यालयात येतात तेव्हा तुमचं सहजतेनं काम होते काय? कर्मचारी भेटतात का तुम्हाला? नाही, मला कर्मचारी भेटत नाही. मी आता सोमवारपासून येऊन राहिलो या गावात चांदूर रेल्वेमध्ये. आधी 400 रुपये मजुरी आहे. आज मी हेडंबेर कामाला जात आहे. 400 रुपये माझी मजुरी पडून येऊन राहिली. हे पोरगो संघच आहे, माझं काम नाही होऊन राहिलं. एकूणच काय तर 5 दिवसांचा आठवडा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारली तर आनंदच आहे. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना आलेल्या अच्छे दिनामुळे सर्वसामान्यांचे अधिक हाल होऊ नयेत म्हणजे मिळवलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. म्हणून माझे काही प्रश्न आहेत या विषयाला घेऊन. त्यातला माझा पहिला प्रश्न असा आहे की 5 दिवसांचा आठवडा केल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढणार आहे का? माझा दुसरा प्रश्न असा आहे की हा निर्णय सरकारी नोकरशाहीला खुश करण्याचा प्रयत्न आहे का? तिसरा प्रश्न असा आहे की या निर्णयाचा सर्वसामान्यांना काय फायदा होणार? चौथा प्रश्न असा आहे की 5 दिवस काम करणाऱ्यांना 7 दिवसाचा पगार का द्यायचा, हा आक्षेप योग्य आहे का? पाचवा प्रश्न असा आहे की फडणवीस सरकारच्या सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी यामुळे होणार आहे का? नेहमीप्रमाणे बेधडकमध्ये मान्यवर पाहुणे माझ्याबरोबर असणार आहेत जे या सगळ्या विषयाला घेऊन आपली मतं ठामपणे मांडतील ही अपेक्षा आहे. माझ्याबरोबर असणार आहेत महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी संघटनेचे सल्लागार गदी कुलथे, ते आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर माझ्याबरोबर असणार आहेत सुराज्य फाउंडेशन पुण्याचे विजय कुंभार,
माझ्याबरोबर असणार आहेत बच्चू कडू. खरं तर आमच्या या चर्चेमध्ये आज असणं अपेक्षित होतं, पण मंत्र्यांची राहुटी त्यांचा हा खास उपक्रम सध्या अचलपूरमध्ये सुरू आहे आणि त्या सगळ्याच्या ते व्यस्त असल्यामुळे ते काही येऊ शकले नाही. पण त्यांच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्ते कमलाकर पवार आज बाजू मांडण्यासाठी इथं आलेले आहेत. माझ्याबरोबर आहेत मुंबई स्टुडिओतनं भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी हे माझ्याबरोबर नाशिकमधनं असणार आहे. गदी कुलथे, मी आपल्यापासून सुरुवात करतो. पहिले तर आपलं अभिनंदन. वर्षानुवर्ष आपण ही मागणी जी आहे ती सरकारसमोर ठेवत होतो ना, अखेर 5 days वीक जो आहे तो मंजूर झालेला आहे. पण मला आपल्याला विचारायचं आहे या सगळ्या ह्याच्यातनं जो सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न आहे, जो खरं तर मंत्रालयात दुपारी 1 वाजता पास काढून येतो, गर्दी करतो, त्या माणसाच्या मनातला हा प्रश्न आहे की एवढं सगळं करून सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ही वाढणार आहे का? दप्तर दिरंगाई, फायलींची संख्या कमी होणार आहे का? सर्वप्रथम मी ABN लोकमत चॅनलला धन्यवाद देतो की या महत्त्वाच्या विषयासंबंधी आज आपण चर्चा ठेवलेली आहे. राज्यातील अधिकारी कर्मचारी 5 दिवसाचा आठवडा जे मागतायत ते कुठेतरी जनतेची कामं होऊ नयेत यासाठी नाही, तर तत्परतेने व्हावीत, ठराविक वेळेमध्ये व्हावीत. केंद्राप्रमाणेच हा 5 दिवसाचा आठवडा आम्ही मागितलेला आहे. केंद्रामध्ये 96 सालापासून आहे, 5व्या वेतन आयोगापासून, तेव्हापासून आम्ही ही मागणी करतो आहोत. या 5 दिवसाच्या आठवड्यामध्ये आम्ही वेळेची भरपाई करून देणार आहोत असं आम्ही अगदी लिखित स्वरूपामध्ये शासनाला कळवलेलं आहे आणि ते तत्व आम्ही मनामध्ये सुद्धा ठेवलेलं आहे. प्रत्येक 5 दिवस 45 मिनिटं अधिक काम करायचं असं सुद्धा आम्ही निग्रह केलेला आहे. शासनाला ते पटलेलं आहे की 45 मिनिट जर का काम जास्त केलं तर पूर्वीपेक्षा जास्त आवर्स कामाचे होत आहेत. अशा पद्धतीने जर का काम केलं तर दर दिवसाला 8 तास काम होत आहे आणि मग महिन्यातून 2 तास जास्त काम होत आहे. म्हणजे आठवड्याला जे कामाचे तास लागतात त्यापेक्षा 2 तास जास्त होतात आणि वर्षाला 24 तास जास्त होतात. यामध्ये आम्हाला दुःख नाही आहे. जनतेची कामं तेवढीच करायला आम्हाला संधी मिळते आहे आणि जनरली शासकीय अधिकाऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी अशी काही सुविधा दिल्यानंतर जनतेमध्ये एक भावना निर्माण होते की 5 दिवसामध्ये मग आमची कामं होणार नाहीयेत, आम्हाला परत यावं लागेल. परंतु त्यांना आम्ही अगदी आश्वासित करू इच्छितो, आम्ही एक जबाबदार संघटना आहोत. आम्ही कार्यसंस्कृती अभियान राबवणारी संघटना आहोत आणि कार्यसंस्कृती अभियान याचा अर्थ असा की जनतेचे सेवक म्हणून अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करायचं असतं, कारण त्यांना पगार मिळतो जनतेने दिलेल्या करामधून. ही भावना आम्ही सर्व राज्यभर. गदी कुलते, हे तुम्ही मांडता, पण राज्यातले सगळेच अधिकारी अशी भावना ठेवतात का? मग का गावातल्या माणसाला आपलं तहसील सोडून, तलाठी कार्यालय सोडून किंवा समाज कल्याण कार्यालय सोडून, गृह खात्याशी संबंधित कार्यालय सोडून मंत्रालयापर्यंत यावं लागतं? काय यावं लागतं? हे बघा, एकूण जी जनतेची संख्या आहे त्यापैकी काही जनतेचे घटक जर मंत्रालयापर्यंत आले तर फार मोठं मंत्रालयातच सगळे येतात असा काय आपण समज ठेवण्याचं कारण नाही. बरं, पण मग काही प्रमाणात येतात ना? तालुक्याच्या ठिकाणी त्यांची कामं होतात, काही प्रमाणात काही प्रमाणात येतात. 17 लाखापैकी काही प्रमाणात म्हणजे येतात आणि यावं त्यांनी त्यांची कामं करून घेण्यासाठी. जर त्या ठिकाणी होत नसतील तर मंत्रालयाची गरज जर वाटत असेल तर जरूर यावं, त्यांचं स्वागतच आहे. बरं, मी आपली बाजू लक्षात आली. मला विजय कुंभार यांच्याकडे जायचं आहे, कारण आपण बोलत असताना विजय कुंभार यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य होतं खरं तर, आणि मला त्या हास्यापाठीमागे नेमकी त्यांची भावना काय होती, ते काय विचार करत होते ते मला जाणून घ्यायचं आहे. विजय कुंभारजी, आजचा हा निर्णय समोर आल्यानंतर, म्हणजे कालचा हा निर्णय समोर आल्यानंतर आपण एक पत्र लिहू केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, ज्याच्यामध्ये अनेक मुद्दे आपण मांडले. काय आपलं म्हणणं याबद्दल? खरं तर कुलते साहेबांनी आता चांगले मुद्दे मांडले, परंतु असं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांनी विनोद करूच नये असं काही नसतं. कुलते साहेब माझे सरकारी कर्मचारी आहेत. आता राहिला मुद्दा या कायद्याचा किंवा हे जे काही केलंय त्याचा. सरकारी कामकाज होतं, 96 सालचा उल्लेख केला कुलते साहेबांनी म्हणून मुद्दाम सांगतो. 1996ला देशातल्या मुख्यमंत्र्यांची एक परिषद झाली, त्यानंतर देशातल्या मुख्य सचिवांची परिषद झाली आणि जनतेचा प्रशासनावरील विश्वास, कर्मचाऱ्यांवरील विश्वास उडालेला आहे हे त्याच्यात मान्य करण्यात आलं.
त्यानंतर 1999ला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 5 वाक्य म्हटलेली आहेत त्यावेळच्या नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल समोर. ती मी फक्त वाचून दाखवतो. ते महत्वाचं अशासाठी आहे की त्यावेळेला वाजपेयी साहेब म्हणत होते, ब्युरोक्रेसी has become agent of exploitation rather than a service provider. Corruption has become a low risk and high reward activity. बरोबर. Frequent and arbitrary transfers harm the work ethics. Political executives should first critically review its own performance. Unless we do this, we may not regain credibility in the eyes of the people who have elected us to serve them. हे सगळं म्हटल्यानंतर मग वेगवेगळे कायदे यायला सुरुवात आली. त्या प्रत्येक कायद्याला, मग तो माहितीचा अधिकार असेल, सेवा हमी कायदा असेल किंवा आणखी काही असेल, मग दप्तर दिरंगाईचा कायदा असेल, ह्या कायद्याला कर्मचाऱ्यांनी विरोध केला किंवा ते येऊ नयेत किंवा आले तरी ते डायल्यूट कसे होईल याच्याकडे लक्ष दिलं. बरोबर. आता मुद्दा राहिला, कामं होतात का? खरं तर संगणकीकरण चालूच आहे. अजूनही संगणकीकरण आपली हजारो कोटी रुपये खर्च करून पूर्ण व्हायचे. कामं होणं अपेक्षित, लवकरात लवकर होणं अपेक्षित होतं. बर, ह्याने सरकारचा खर्च वाचणार आहे का ते मला माहिती नाही, पण नागरिकांचा खर्च नक्की वाचेल. कारण जो याला पूर्वी 6 दिवस हेलपाटे घालावे लागत होते, तो आता 5 दिवस हेलपाटे घालायला लागेल. ह्या लोकांना पगार देण्याबद्दल, या लोकांना सुट्टी देण्याबद्दल आक्षेप खरंच कुणाचा नाहीये. परंतु बाबांनो, एकदा स्वतःला रिव्ह्यू करा. आपण हॉटेलात गेलं तरी थोडं काही कमी जास्त असलं तरी मागणी करतो की बाबा आम्हाला चांगली सेवा द्या. इथं मात्र तुम्ही पगार 7वा घ्या, 9वा घ्या, 10वा घ्या, परंतु त्यांना काम जे झालंय हे म्हणतात, दाखवतात. मी आता IBN लोकमतच्या जाहीर चर्चेत सांगतो की सरकारची वेबसाईटवर असलेली आकडेवारी ही खोटी, फसवी आणि दिशाभूल करणारी आहे. कोणती ती? कुठल्या संदर्भात? असे आकडे फसवून लोकांची कामं होणार आहेत का? कुठले? आता तुम्ही सेवा हमी कायद्याचं उदाहरण दिलं, मी आजच्या पत्रात त्याचा उल्लेख केलाय. 7.25 कोटी अर्ज आले, त्याच्यातले 8 कोटी अर्ज आले, त्याच्यात 7.25 कोटी यांनी डिस्पोज ऑफ केले. त्याच्यातल्या जवळपास 7.5 कोटी लोकांना सेवा मिळाली. अहो, मग आमच्याकडे लोक येतात कशाला रोज सकाळी तक्रारी घेऊन की आमचं काम होत नाही? माझं स्वतःचं 19 डिसेंबरला मी RTI मध्ये अर्ज केलाय. शासनाकडून तो खाली आला 30 डिसेंबरला, 21 डिसेंबरला गेला, 30 डिसेंबर आला. अजून मला उत्तर नाही. परंतु शासकीय दरबारी काय तर अर्ज डिस्पोज ऑफ झाला. हे माझं उदाहरण दिलं. एक उदाहरण नसलं तरी मी एक कार्यकर्ता आहे, माझ्याकडे अशी हजारो उदाहरणे येत असतात. अशा स्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना आमची अजून रिक्वेस्ट आहे की जो मालक, ज्या मालकाच्या खिशातून तुम्ही पगार घेताय, ज्या मालकाचं काम करण्यासाठी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलंय, त्या मालकाचा रिस्पेक्ट करा. त्याचं काम लवकरात लवकर होईल याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. काय अवस्था आहे सेवा हमी कायद्याची? ते काम होत नाही असं आपलं म्हणणं आहे. सेवा हमी कायद्याबद्दल लोकांनी तक्रारी करायच्या कुठे? नाही, येतो त्या मुद्द्याला घेऊन. मला भालचंद्र शिरसाट यांच्याकडे यायचं आहे. हा निर्णय सरकारी नोकरशाहीला खुश करण्याचा प्रयत्न आहे का? आपलं काय म्हणणं आहे? बऱ्याच दिवसाची सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी होती आणि महिन्यातून 2 दिवस अतिरिक्त सुट्टी मिळाल्यामुळे, भले कामाचे तास त्यांनी भरून काढलेत तरी अतिरिक्त सुट्टी मिळाल्यामुळे, प्रवासाचा ताण आणि शेण वाचल्यामुळे सरकारी कर्मचारी निश्चितपणे खुश होतील. प्रश्न असा आहे, सामान्य जनता तुम्ही 5 दिवस काम करता की 6 दिवस काम करता, यापेक्षा काम करता की करत नाही. बाबूगिरी आणि खाबूगिरी ही जी 2 मानसिकता आहे ती 5 दिवसात होती, ती 6 दिवसात होती आणि 6 दिवसाच्या 5 दिवस करून ती बाबूगिरी आणि खाबूगिरी संपेल असं कुठलंही वाटत नाही. सेवा हमी कायदा असेल, आपला माहितीचा अधिकार असेल, कितीही दडपणं असतील तरी बाबूगिरी तशीच चालू आहे, खाबूगिरी तशीच चालू आहे. मानसिकतेवर परिणाम कुठलाही झालेला नाही आणि त्यामुळे जनसामान्यांना या निर्णयाचा कुठलाही फायदा होईल असं वाटत नाही. मला देवांगजानी यांच्याकडे जायचं. देवांगजानी, थोड्या वेळापूर्वी मी गदी कुलथेंशी बोलत होतो की मंत्रालयात जी मला गर्दी दिसून येते त्यातली कार्यकर्त्यांची गर्दी वजा करता इतर जी गर्दी असते ती नेमकी कशासाठी येते हो? काय कामं घेऊन ही लोक येत असतात आणि त्यांची अशी कोणती कामं आहेत जी त्यांच्या शहरात, त्यांच्या खेड्यात, त्यांच्या तालुक्याला होऊ शकत नाहीत? म्हणून विदर्भातनं गोंदिया एक्सप्रेस पकडून येणारा मनुष्य मी CSMTला बघितलेला आहे, गर्दी करून येणारा. अगदी मराठवाड्यातनं येणाराही मनुष्य मी बघितलेला आहे. तर कुठली कामं ते घेऊन येतात? आता ज्यावेळेस सर्वसामान्य जनता ही स्थानिक पातळीवर सरकारी कार्यालयामध्ये अर्ज करते
अर्ज केल्यानंतर ते वेट अँड वॉचच्या मोडमध्ये असते बरं. आणि वेट अँड वॉचच्या मोडमधून नंतर मग कामाला कुठं गती मिळत नाही किंवा काम होत नाही, त्यामुळे नंतर मग ते ऑफरच्या मोडमध्ये जाते आणि ऑफरच्या मोडमधून नंतर बार्गेनच्या मोडमध्ये येते आणि बार्गेनिंग होऊनही जर काम होत नसेल तर शेवटी मग कंटाळून ते मंत्रालयापर्यंत काम घेऊन येतात. हा आजवरचा माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतोय. आता याच्यामध्ये या पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल आता ठीक आहे, शासनाने तो निर्णय घेतलेला आहे, त्याबद्दल त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आता हॅपी वीकेंड वगैरे असेल, कुटुंबियासोबत ते लोक आनंद वगैरे व्यक्त वगैरे करतील, परंतु येणारे जे नागरिक आहे त्यांना ताळकळत ठेवून तुम्ही त्याचा आसुरी आनंद घेऊ नका, हेच या निमित्ताने मी सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना एक सांगू इच्छितो. आणि आपण जर सारासार या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात एक प्रकर्षाने ही गोष्ट लक्षात येते. जसं मी सामाजिक काम वगैरे करतो तर नाशिक महानगरपालिकेचे एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो. नाशिक महानगरपालिकेने सन 2011 ते 2020 पर्यंत अद्याप डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम प्रमाणे ऑडिट केलेलं नाही. आज त्याला 9 वर्ष होत आले. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा 15-16 पार पडला, त्याचे 4 वर्ष झाले, अजून जिल्हा प्रशासनाने त्याच्या कुठल्याही प्रकारचा हिशोब हा सादर केलेला नाही. डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमचा विषय घेतला, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या हिशोबाचा विषय घेतला, स्थानिक निधी लेखा परीक्षण याचा अहवाल प्रत्येक वर्षाला हा मंत्रालयामध्ये आणि सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहामध्ये कामाबद्दल बोलूयात ना. जनतेची, सर्वसामान्य माणसांची कामं, अनियमितता वगैरे दाखवली जाते. सर्वसामान्य माणसांची कामं, कोणती कामं अशी होत नाहीत त्यांची, त्याबद्दल सांगा ना. सर्वसामान्य माणसाची कामं म्हणजे या लोकांना त्यांच्याकडनं अपेक्षित कामं होतच नाही ना. सर्व माणूस हा त्रस्त आहे. आपण जर पूर्वीचा जर विचार केला तर पूर्वी जर आपण विचार केला तर कोर्टामध्ये जायला माणूस घाबरायचा. आता सरकारी कार्यालयामध्ये जायला माणूस घाबरतो. का सरकारी कार्यालयात जायला विजय कुमार माणूस घाबरतोय? काय नेमकं कारण? एकत्र बसून करायला पाहिजे. याचं कारण असं आहे की त्याला मिळणारी वर्तणूक आणि त्याच्यावर होणारा अन्याय कुठल्याही कमी. आज जर तुम्ही मामलेदार कचेरीत आला तर मी तुम्हाला 1000 माणसाची दाखवेन की छोट्या कामासाठी आलेत, किरकोळ काम असतं, अगदी 7-12च्या उताराची नक्कल. हे काही फार मोठी गोष्ट नाही, ती ऑनलाईन सुद्धा मिळते, पण ती सर्टिफाईड हवी असते, त्यावेळी त्याची अडवणूक केली जाते, त्याच्यासाठी पैसे मागितले जातात. आणि या लोकांनी किती स्वतःचं सगळं ओढून घ्यायचं. सगळ्या कार्यालयामध्ये बोर्ड लागलेत की नागरिकांनी जर असं केलं तर हे कलम, त्यानुसार एवढी शिक्षा. अरे तुम्ही मालकांना धमकी देताय, उद्या यांच्यावर कारवाई करायची तर सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी पाहिजे. राजकारण्यांनी ह्या कर्मचाऱ्यांचं म्हणजे त्यांचं कौतुक करा, त्यांना भरपूर पगार द्या, भरपूर सुट्ट्या द्या, परंतु कर्मचाऱ्यांचं लांगुल चालन थांबवलं पाहिजे, तरच कुठेतरी काम दिसेल. आज कुठल्याही याच्यामध्ये कार्यालयामध्ये माझ्याबरोबर कधी यावं त्यांनी. कामाचा उरक असला पाहिजे, याबद्दलची शाश्वती आपण देताय का? आम्हाला आनंद आहे, ज्यांना 5 दिवसांचा आठवडा मिळालाय तीही आपल्यासारखीच माणसं आहेत, त्यांनाही कुटुंब आहे आमच्यासारखं, आणि आम्हाला देखील वाटत असतं की कुटुंबाबरोबर वेळ घालवावा. म्हणून आम्ही तुमच्या या निर्णयाशी सहमत आहोत, आमचा विरोध नाहीये. मुद्दा असा आहे की कामाचा उरक, सर्वसामान्यांची कामं झटपट होणं आणि त्याला लाल फितीच्या कारभारातनं अडकवणं होणार आहे का? आपण काही अशी नियमावली तयार केलेली आहे का यानंतर की ह्यानुसार सगळं झालंच पाहिजे? कधी कुलते? मला या सगळ्या चर्चेबद्दल बोलायला आवडेल. विजय कुंभार हे फार मोठे कार्यकर्ते आहेत. माहिती अधिकारामध्ये त्यांचे चांगले लेख पण आम्ही वाचलेले आहेत. ते उत्तम कार्यकर्ते आहेत तिथं. त्यांनी जो उल्लेख केला की माहिती अधिकार कायदा, सेवा हमी कायदा, दप्तर दिरंगाई कायदा याला आमचा विरोध आहे, हे सपशेल फार त्यांना अपुरी माहिती असावी. हे अत्यंत दिशाभूल करणारी माहिती आहे त्यांची. आम्ही सेवा हमी कायद्याचे प्रचारक आहोत, प्रसारक आहोत. माहिती अधिकार कायद्याचा तर आम्ही काही लेक्चर आहोत, आणि लोकांनी माहिती अधिकार कायद्याद्वारे माहिती तत्परतेने द्यावी, लवकरात लवकर द्यावी, जनतेचे सेवक नात्यानं काम करावं, याचे प्रचारक आम्ही आहोत. आम्ही त्याचे विरोधक वगैरे काही नाही आहोत. आपण हे सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी म्हटलं का एक सॉफ्ट टार्गेट समजलं जातं. कुठलंही काम कुठेही झालं नाही, सॉफ्ट टार्गेट कसं म्हणू शकता? सरकारी कर्मचाऱ्यावर दोष द्यायचा, हे असं थांबलं पाहिजे. कुलते साहेब, तुम्ही एक लक्षात आणि मला एक सांगा, तुमच्यातले मी काय म्हणतोय, हा विषय मांडत असताना मी ते सगळे अधिकारी बाजूला ठेवतो.
ते अधिकारी सगळे बाजूला ठेवतो जे कार्यक्षमतेने काम करतात, ते कामाचा उरक ठेवतात. आहे की आपल्यासमोर उदाहरण तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी आहेत किंवा इतरही बरेचसे अधिकारी आहेत आपल्यासारखे की जे उरक आहे त्यांच्या कामाचा, लगेच प्रश्न सुटतो. मी त्या लोकांबद्दल बोलतोय की जे कामाचा उरक ठेवत नाहीत, दिवसभरातल्या ऑफिसच्या वेळेत ते वेळेवर येत नाहीत, लोकांना जागेवर सापडत नाहीत. आम्ही ते टार्गेट होतात बघा, ते टार्गेट होतात. तुम्ही लक्षात घ्या, एखादा मनुष्य ज्यावेळेस 12 तासाचा प्रवास करून मंत्रालयापर्यंत येतो ना, तो अपेक्षा ठेवतो की ज्याच्या टेबलवरती माझी फाईल आहे ना, तो माणूस सापडला पाहिजे. या अपेक्षा अतिशय योग्य आहेत आणि म्हणूनच अधिकारी महासंघाच्या वतीने आम्ही कार्यसंस्कृती अभियान सुरू केलेलं आहे. की काही असे असतात, काही अधिकारी कर्मचाऱ्यामध्ये अल्प प्रमाणात का होईना पण जरूर आहे की कामामध्ये ती तत्परता दाखवत नाहीत, आलेल्या माणसाचं एक स्वागत करत नाहीत. आम्ही त्याच्यासाठीच अभियान राबवलेलं आहे आणि सुरू आहे आमचं. आणि गांभीर्य आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. 5 दिवसाचा आठवडा केल्यामुळं शासनाप्रती आमची जबाबदारी वाढलेली आहे, जनतेप्रती वाढलेली आहे. आणि हे जे 45 मिनिट जास्त कामाचे मिळणार आहेत त्याचा उपयोग कामं झटपट झालीच पाहिजेत. 6 दिवसाचं काम 5 दिवसात करा, 45 मिनिट कामकाज करा, याचा प्रचार यंत्रणा सुद्धा आम्ही सुरू केलेली आहे. आणि याचा परिणाम सुद्धा आम्ही पाहत असतो. आम्ही जे सांगतो की जनतेचे सेवक म्हणून कामकाज करा, कार्यसंस्कृती अभियानाप्रमाणे कामकाज करा, कारण आपल्याला पगार जो मिळतो तो या मालकांकडूनच मिळतो. मालक म्हणजे जनता, जे कर भरतात नियमितपणे ते. त्यामुळं या कामामध्ये कुठेही कुचराई होऊ नये, शासनाला आम्ही आश्वासित केलेलं आहे. जनतेलाही, कुंभारसारख्या चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांनाही आम्ही सांगू इच्छितो की 5 दिवसाचा आठवडा झाल्यानंतर फार लांबून कामावर यावं लागतं, तर एक दिवस विश्रांती मिळेल त्यांना आणि एक दिवस कुटुंबाची कामं करता येतील. आणि 5 दिवस त्यांनी 45 मिनिटं जास्त काम करायचं आहे. कार्यक्षमता वाढेल. आमचा अनुभव आहे, ज्या वेळेला चौथा दुसरा शनिवार असतो त्यावेळेला सोमवारी जे अधिकारी कर्मचारी येतात ते फ्रेश असतात, अधिक काम करायची त्यांची क्षमता असते आणि त्यावेळेला सोमवारी मंगळवारी खूप काम करतात ते. तसंच जर का हे 5 दिवस असतील तर प्रत्येक आठवड्या 5ही दिवस चांगलं काम होईल, कार्यक्षमता वाढेल. कार्यक्षमता वाढेल असं म्हणणं आहे आपलं. विजय कुंभारजी, जर त्याला 5 दिवसाचा आठवडा मिळाला, आता जसं गदी कुलथे म्हणाले की सोमवार मंगळवार तो अधिक उत्साहाने काम करेल, कामं होतील, मग काय हरकत आहे? आम्ही सुट्टी द्यायला विरोध केलाय का हे लक्षात घेत नाही तुम्ही. नाही, आपला विरोध नाही. 4 दिवसाचा आठवडा करा, काही हरकत नाही. माझ्या 3 प्रश्नाची उत्तर नाही. ते कार्यक्षमता वाढेल, पण कशाची कार्यक्षमता वाढेल? काम न करण्याची. जे काम करते आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या कार्यक्षमतेची गरज नाही. आणि दुसरी 3 प्रश्न विचारतो आणि शेवटचा मुद्दा आहे माझ्याकडे. सेवा हमी कायद्याअंतर्गत किती लोकांना शिक्षा झाली किंवा किती लोकांना काही कारवाई करण्यात आली? दप्तरच्या कायद्याखाली किती अंमलबजावणी झाली, किती कारवाई झाली? माहिती अधिकारात किती अंमलबजावणी झाली? आणि सगळ्यात शेवटी हा जो निर्णय झालाय हा फक्त पोलिसांना लागू नाही, सरकारी दवाखान्यांना लागू नाही, अग्निशमनला लागू नाही आणि अशा अनेक संस्था आहेत त्यांना लागू आहे. म्हणजे ज्यांना जोखमीची कामं करायची आहेत त्यांना त्यांचं जीवनमान उंचावण्याची गरज नाही. मला ते विचारायचं कधी बोलते साहेब, अशा लोकांसाठी आपण आग्रह का धरला नाही? खरं तर अशा लोकांची संख्या वाढून, खरं तर ज्यांची भरती वाढून त्यांना एक आठवड्यात 2 दिवस आराम दिला पाहिजे ना. कारण बघा, अग्निशमन दलाचा अधिकारी जर आपल्यावरती काही अशा पद्धतीची आपत्ती कोसळते, जेव्हा आग लागते तेव्हा तो तत्परतेने तिथे उभा असतो, माणसं झेलतो. पोलीस कर्मचारी गणपती उत्सव असू दे, नवरात्र असू दे, 12 तासांपेक्षा जास्त ड्युटी करतो किंवा तो 2-2 दिवस काम करतो. मग अशा लोकांना खरं 5 डेज द्यायला काही हरकत नव्हती, त्यांच्याकरता तुम्ही आग्रह धरायला काय हरकत होती? हो, नक्कीच. पोलिसांना सुद्धा सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी त्यांना विश्रांती मिळाली पाहिजे, याबद्दल काय दुमत नाही. आमची ती मागणी राहणार आहे त्या बाबतीमध्ये. पण तुम्ही ते एकूण ज्या सेवा पुरवल्या जातात, ज्या जनतेला सेवा पुरवल्या जातात शासकीय मशिनरी मधून, त्यापैकी 425 सेवा आहेत ह्या. आणि ऑनलाईन सेवा त्यामधल्या आहेत 409 सेवा आहेत. आणि याचं कामकाज अधिकारी कर्मचारी अगदी कार्यक्षमतेने करीत आहेत. एक फॅशन म्हणून एक बोलायची सवय झाली, पाहिजे तर 4 दिवसाचा करा, 3 दिवसाचा करा, असं होतच नसतं. त्याला एक सायंटिफिक प्रमाण असतं. केंद्र शासन जेव्हा 5 दिवसाचा आठवडा ठरवतं त्यावेळेला किती काम होऊ शकेल, किती वर्किंग आवर्स असू शकतात, योग्य
योग्य किती होतं, त्यामध्ये कार्यक्षमता किती तासासाठी राहू शकते, हा सगळा सायंटिफिक अभ्यास केलेला असतो आणि त्याचप्रमाणे आम्ही केंद्रासारखं मागतो आहोत. आपणाला मी अगदी ताजी माहिती सांगू इच्छितो का सेवा हमी कायद्याखाली आतापर्यंत 4 कोटी 60 लाख अर्ज आले आणि त्यापैकी 4,50,00,000 अर्जांचा निपटारा झालेला आहे. त्यामुळे काम करत नाही, काम होत नाहीत, मुद्दाम हेलपाटे घालायला लावतात. हा एक काही अगदी अल्पशा प्रमाणामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये असा दोषाकार देऊ शकता आपण. परंतु सरसकट मोठ्या प्रमाणामध्ये हे आपलं पुढारलेलं राज्य आहे. महाराष्ट्राची देशभर चर्चा होत असते का चांगलं प्रशासन आहे म्हणून. हे चांगलं प्रशासन जे आहे ते अधिक चांगलं होण्यासाठी नक्कीच 5 दिवसाचा आठवडा केल्यानंतर आणि तुम्हाला माहिती आहे का पाण्याची बचत होईल, विजेची बचत होईल, कार्यक्षमता वाढेल, याच्याबद्दल शंका आता घेऊन मला ते मुद्दे लक्षात आले. तर उलट सगळ्या जिल्हावार बैठका आपले ते मुद्दे मला लक्षात आले आणि मी ही चर्चा आणखीन यापुढे करणार आहे गदी कुलते. आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर भालचंद्र शिरसाट आणि देवांग जानी पण आहेत. खरं तर आतापर्यंत त्यांनी आपली सगळी चर्चा ऐकून घेतली. ब्रेक नंतर खरं तर मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. आणखीन त्यांना या मुद्द्यांमध्ये काय ऍड करावं असं वाटतं, काही सूचना त्यांच्या असू शकतात का, मी जाणून घेणार आहे. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. फ्रायडेज वीक फायदा की तोटा या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय आणि आता मी जाणार आहे अर्थात भालचंद्र शिरसाट यांच्याकडे. भालचंद्र शिरसाट, आपण पहिल्या सेगमेंटमध्ये बहुतांशी ही सगळी चर्चा जी आहे ती ऐकून घेतली, पण या निर्णयाचा सर्वसामान्यांना खरंच फायदा होणार आहे का? सर्वसामान्यांच्या दृष्टीने गणितातला तो धडा आहे, काळ, काम आणि वेग. बर. तर जसं कुलते साहेब म्हणाले, काळ आम्ही भरून काढला, वेळ भरून काढली, म्हणजे दिवसच भरतात खरं म्हटलं तर सरकारी अधिकारी. पण आता आपण या 5 दिवसावरती वेळ भरून काढली. आता सुद्धा एक आठवडा 5 दिवसाचा आहे आणि दुसरा आठवडा 6 दिवसाचा आहे आणि एक आठवडा सोडून एक आठवडा असा प्रकार चालू आहे तर पूर्ण महिनाभर 5 दिवस होईल. वेळ भरून काढला, काम होतंय का आणि कामाला वेग आहे का? आता 4 कोटी आले अर्ज, एवढा निपटारा केला, अहो पण कधी आले आणि कधी निपटारा झाला? म्हणजे अर्ज आला जानेवारीत, निपटारा झाला डिसेंबर मध्ये. बापरे, एवढा कालावधी, एक वर्ष. मधल्या 12 महिन्यामध्ये त्याला 12 चक्रा घालायला लागल्या. 12 वेळा त्याला रिक्षाने, टॅक्सीने, त्याला बसने, ट्रेनने पोचावं लागलं. त्याला स्वतःला कुठेतरी, तो नोकरी करणारा माणूस असतो, त्याला रजा घ्यावी लागली. कारण तुमची भेटण्याची वेळ 3 ते 5. आज सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांना भेटण्याची वेळ 3 ते 5. सकाळचे कुठे आउटडोअर व्हिजिटला असतात आणि त्या वेळेत सुद्धा आल्यावरती तुम्ही म्हणाला तो माणूस भेटणार आहे का याची शाश्वती नाही. समजा तो भेटला मला जागेवर, तो भेटल्यानंतर मी त्याला कागद दाखवल्यावर तो थांबा म्हणतो आणि चहा प्यायला निघून जातो. भेटल्यानंतर त्याने तो चहा पिऊन कधी येतो, त्याला परत मध्ये साहेब बोलवतात त्याचे, मग तो खरंच साहेबांकडे जातो का साहेबांच्या नावावर चक्कर मारून येतो? आणि त्यानंतरही माझा कागद आणि माझ्या कागदाचं काय झालं याचं उत्तर मला मिळणार आहे का? का दरवेळेला मला ते RTIS टाकावा लागेल? कारण RTI टाकणं ही प्रक्रिया आहे, ही कुंभार साहेबांना तेवढा वेळ आहे. सामान्य माणूस जो नोकरदार आहे त्याच्याकडे एवढा वेळ नाही आणि एवढी डिजिटल लिटरसी पण नाही. भालचंद्र शिरसाट, मला विचारायचं आहे, अपेक्षांचं काही सावट असतं का? मी असं ऐकलंय बऱ्याच वेळेस, मी फार काही मंत्रालयात गेलेलो नाहीये, पण अपेक्षांचं सावट किंवा अपेक्षांची पूर्तता झाली नाही तर बऱ्याच वेळेस लोकांच्या कामाची फाईलच गाळ होते, असं काही आहे मंत्रालयात? नाही, मी तुम्हाला बाबूगिरी आणि खाबूगिरी हा माझा पहिला शब्द होता, आपण परत घ्या. बाबूगिरीमध्ये एखादी गोष्ट होण्यासारखी असली तरी ती नियमात कशी बसत नाही हे दाखवणं किंवा ते टाळण्याचा प्रयत्न करणं. खरं म्हटलं तर शासकीय अधिकाऱ्यांनी आपली सत्सद विवेक बुद्धी वापरून कायद्याचं योग्य ते इंटरप्रिटेशन करून जनतेची कामं कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे. ते कशी न करता येईल याचे कारण देता कामा नये, एक. आणि दुसरं खाबूगिरी. एखादं काम होतं, एखादं काम होऊ शकतं, पण माझं काय आणि मला काय? तुम्ही जो कायद्या म्हणता ना, कायद्याने काम करायला पाहिजे, तर हे लोक कायद्यानेच काम करतात. आता तुमचा कायदा वेगळा, आपण जो वापरतो तो कायदा वेगळा. कायद्या काहीतरी द्या आणि मग काम होतं.
या खाबुगिरीमुळे सुद्धा प्रशासकीय विलंब होतो. आता हे सेवा हमीमध्ये याची कुठे दखल घेतली आहे का? कधी फाईल आली, का थांबली, थांबण्याची संयुक्तिक कारणं काय, का त्या अर्जदाराने कॉम्प्लायन्स केला नाही, ते तलाठ्याचं काम असताना तो मंत्रालयात काय येतो, या सगळ्याचा जेव्हा विचार होईल तेव्हा मानसिकता, बाबूगिरीची मानसिकता आणि खाबुगिरीची मानसिकता ही संपुष्टात आली तरच लोकांची कामं होतील. बदलावी लागेल ती. मी गदी कुलते आपल्याकडे येणार आहे, पण तत्पूर्वी मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्ते कमलाकर पवार आपल्यासोबत या सगळ्या चर्चेत दाखल झालेत. कमलाकर, कुलते साहेब, मी आपल्याकडे येतो. मला असं वाटतं की भालचंद्र शिरसाट यांच्या या आरोपांना आपण उत्तर द्यावं, पण मला कमलाकर पवार यांना विचारायचं आहे की या सगळ्या निर्णयावरती राज्यमंत्री असून सुद्धा बच्चू कडू यांनी आपलं मत व्यक्त केलंय. त्यांनी असं म्हटलेलं आहे या सगळ्याच्यात की जर 5 दिवस काम होणार असेल तर मग 7 दिवसाचं वेतन का द्यायचं, सेवा हमी कायद्याचं नेमकं या सगळ्याच्यात काय होणार, अशी भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली. आपलं काय म्हणणं या सगळ्या विषयाबद्दल, कारण त्यांच्या वतीने आज आपण बोलायला आलेला आहात. बोलू का मी? हा प्लीज. हॅलो, हा बोला. आवाज येतोय का माझा? हो येतोय बोला, स्पष्ट येतोय. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हे 5 दिवसाच्या आठवड्याच्या बाबतीत जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं सर्वप्रथम मी या ठिकाणी समर्थन करतो. मुळामध्ये आपण असं म्हणताय की ते राज्यमंत्री असूनही या विषयावर बोलतात, म्हणजे एक प्रकारे हा विरोधाभास आहे. तर आता तर खऱ्या अर्थानं राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांची नैतिक जबाबदारी जास्तच आहे, त्यामुळे त्यांचा या बाबतीत बोलण्याचा अधिकारच आहे. कारण जर राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ह्या गोष्टी टाळल्या, जनहिताच्या गोष्टी टाळल्या, बोलणं टाळलं, तर मग आमची लोकांची बांधिलकी तुटेल ना. बरोबर. आमची नैतिकता काय? आमची नैतिकता लोकांशी आहे, गरिबांशी आहे, पीडितांशी आहे, दलितांशी आहे, शोषितांशी आहे, कष्टकऱ्यांशी आहे. आणि त्यामुळे मंत्री आहेत आणि ते बोलतायत हे बरोबरच आहे. उलट मी त्यांचं कौतुक करेन की मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या केंद्रस्थानी इथला सामान्य नागरिकच आहे, शेतकरी आहे, पीडित आहे, दलित आहे, विधवा आहे, अपंग आहे. त्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचं पक्षाच्या वतीने मी त्यांचं समर्थनच करतो. आता प्रश्न असा आहे की 5 दिवसाचा आठवडा, वेतनमान किंवा वेतन आयोग, आता कुलथे साहेबांचं मी थोडंसं ऐकलं याच्यामध्ये आणि शिरसाट साहेबांचं पण ऐकलं. शिरसाट साहेब ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने मी कोणती अतिशयोक्ती करणार नाही, पण माझं असं म्हणणं आहे की कुलथे साहेबांनी सांगितलंय की बाबा आम्ही एवढे अर्ज आले आणि एवढ्या अर्जांचा आम्ही निपटारा केला. तर निपटारा करण्याची पद्धत, सरकारी पद्धत काय आहे ही पहिल्यांदा कुलथे साहेबांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ठरवावी, शोधून घ्यावी. कारण निपटारा म्हणजे आलेला अर्ज, त्याला न्याय द्यायचा नाही हीच जर भूमिका घेऊन तुम्ही जर त्या अर्जाचा निपटारा करणार असाल तर तो अर्ज खऱ्या अर्थाने त्याचा निपटारा झालाय का, खऱ्या अर्थाने तो प्रश्न निकाली निघालाय का? कितीतरी प्रश्न आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा आणि इच्छाशक्तीचा अभाव आहे. कुलथे साहेबांचा मी काही विरोधक नाही किंवा सरकारी अधिकाऱ्यांचा आम्ही बच्चू कडू पण विरोधक नाहीत आणि आम्ही पण विरोधक नाही आहोत. आम्ही तर कित्येकदा सरकारी चांगलं काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचं आम्ही समर्थन करतो, त्यांना शाबासकी देतो, आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण जे आडमुठेपणाने काम करणारे लोक आहेत, गरिबांना त्रास देणारे आहेत, जसं शिरसाट साहेब म्हणाले की एखादा माणूस मंत्रालयात येतो, त्या बाबूकडे येतो, सरकारी अधिकाऱ्याकडे येतो, तो कितीतरी लांबचा प्रवास केलेला असतो, त्याने खर्च केलेला असतो, त्याला त्रास झालेला असतो. अशा वेळेला त्या माणसाला तुम्ही 4-4, 5-5 वेळा एवढ्या लांबचे फेरफटके करायला लावणार, त्याला त्रास देणार, त्याचं आर्थिक नुकसान होणार, शिवाय त्याच्या अर्जाच्या बाबतीत तुम्ही कारवाई करणार, निकाली काढणार. मला विचारायचं, यांनी म्हटलं की निपटारा केला म्हणजे नेमकं काय केलं? न्याय दिला का तो निकाली काढला? नेमकं काय नेमकी तिची प्रोसेस आहे? निपटारा केला याचा अर्थ ती कागद फाडून टाकले असा अर्थ करून घेण्यात येतोय असा नाही. नाही असं म्हणायचं नाही कुलथे साहेब, मला असं म्हणायचं नाही. कुलथे साहेब तुम्ही सोयीस्करपणे हा प्रश्न टाळताय. माझ्या प्रश्नाचं स्पेसिफिक उत्तर द्या. निपटारा करणं म्हणजे काय? न्याय देणं, न्याय नाकारणं की अर्ज डब्यामध्ये टाकणं? तुमच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बरोबर जाऊन बसा, नाही तर आमच्या बरोबर चला, आम्ही तुम्हाला दाखवतो निपटारा करण्याची पद्धत काय आहे ती. काय हरकत आहे? मला असं वाटतं कुलथे साहेब आता तुम्ही सेवानिवृत्त आहात, तुम्हाला जायला काहीच हरकत नाही. उलट तुम्ही अधिकाऱ्यांनी तिथे दटवू शकता, सांगू शकता बरोबर. कुलथे साहेबांना आम्ही दाखवून देतो निपटारा करण्याची पद्धत काय आहे. तुम्ही आकडेवारी आम्हाला सांगू नका. बच्चू कडूंच्या संदर्भात बोलूच नका तुम्ही. तुम्हाला मी जो स्पेसिफिक प्रश्न विचारलाय त्याबद्दल बोला. बोला उत्तर द्या. मी आपणाला सांगू इच्छितो
की आपण जे म्हणालात बच्चू कडू साहेबांनी आता जास्त याच्यामध्ये विरोध केला किंवा त्याबद्दल प्रश्न काढले शासनात असून आम्ही सुद्धा त्याचं स्वागतच करतो. आता उलट बच्चू कडू साहेब आमच्या अगदी जवळ आलेले आहेत किंवा आम्ही त्यांच्या जवळ आलेलो आहोत. पहिले दूर त्यामुळे होते. आमची ही मैत्रीपूर्ण संबंध वाढणार आहेत आणखी. त्यामुळे उगीच त्यांनी प्रश्न विचारला किंवा त्यांनी मुद्दा काढला याच्यावर आमचं ऑब्जेक्शन नाही. नंतर आपण जे दुसरं म्हणता कुलते साहेब, मला माझ्या प्रश्नाचं स्पेसिफिक उत्तर द्या. मला तुम्ही आता बच्चू कडू शासनाचा एक भाग आहेत म्हणून तुमच्या जवळ आहेत हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. माझ्या प्रश्नाचं स्पेसिफिक उत्तर, तुम्ही निपटारा करता म्हणजे नेमकं काय करता याबद्दल कधी तुम्ही तुमचं स्वतःचं अवलोकन केलेलं का, आत्मपरीक्षण केलंय का अधिकाऱ्यांच्या बरोबर? बरोबर आम्ही तुम्हाला दाखवतो निपटारा केलेले कमलाकर पवार, तुम्ही सांगा ना, तुम्ही बघितलंय ना की निपटारा होतो म्हणजे काय होतो? विरोधाला विरोध करत नाही, मला उत्तर द्या. तुम्ही बघितलं ना, एक उदाहरण द्या ना त्यांना, म्हणजे लक्षात येईल त्यांचे अधिकारी कसे वागतात. नक्की पाहिजे आहे हे समजून येत नाही. काय समजून येत नाही? तुम्ही दाखवा जरूर, आम्ही स्वागत करू त्याचं. एक परिसंवाद ठेवा. आम्ही ऐकून घ्या ना करायला तयार आहोत. तुमची निपटारा करण्याची पद्धत काय? नाही, समोरासमोर काही शेजारी बसून चर्चा करू आपण, त्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. परंतु निपटारा करणं म्हणजे ती माहिती पुरवणे. अनुभवी आहात, पण तुमचं एक दिवसाचं मार्गदर्शन झालं की पुन्हा येरे माझ्या मागल्या ही सगळी पद्धत आम्ही शेजारी बसून चर्चा म्हणजे गदी कुलते साहेब काय सांगणार आहात तुम्ही? समर्थन करणं काय? हे बघा आपण सर्वांनी मिळून हे करू ना. सवलती मिळतात ना त्यांचे आम्ही विरोधक नाही, पण ज्या घटनेनं या देशातल्या गरीबाला मालक ठरवलं त्याला तुम्ही नोकरासारखी वागणूक देता. कशाला पाहिजे मग? घटनेचं नाव कशाला घेता? कशाला बाबासाहेबांचं नाव घेता तुम्ही? नाही, कमलाकर पवार, आपण उपस्थित केलेला मुद्दा अगदी योग्य आणि रास्त आहे. आपण बोलणार आहोत, अधिक बोलूया त्या विषयाला घेऊन. कमलाकर पवार, वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. इतरही मंडळी आपल्या सोबत आहेत. विजय कुमार बोलू इच्छित आहेत, देवांग जानींना बोलायचं आहे, भालचंद्र शिरसाटांचा देखील मुद्दा आहे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आज आपण चर्चा करतोय 5 डेज वीक फायदा की तोटा. सरकारी कर्मचाऱ्यांना 5 डेज वीक जो आहे तो जाहीर झालेला आहे. अर्थात त्यांचं अभिनंदन, आम्हाला आनंद आहे त्यांना तो मिळाला आहे. पण काळ, काम आणि वेग आणि त्याचबरोबर मानसिकता बदलणं गरजेचं आहे, ज्यामुळे कामाचा उरक असायला हवा. पण ब्रेकपूर्वी जसं आपल्याला कमलाकर पवार यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की निपटारा म्हणजे नेमकं काय, कशा पद्धतीने काम होत आहे. हा, गदी कुलते आपण बोलत होता, आता बोलू शकता. निपटारा म्हणजे डिस्पोजल. जी माहिती मागितलेली आहे कायद्यानुसार ती वेळेवर दिलेली आहे, याला निपटारा म्हणतात. निपटारा करणं म्हणजे कसं बसं फाईल फेकून दिली वगैरे असला काही अर्थ कृपया घेऊ नका. ते डिस्पोज ऑफ केलं म्हणजे योग्य पद्धतीने नियमाप्रमाणे ठराविक वेळेमध्ये ही माहिती पुरवली, सेवा हमी कायद्या अंतर्गत, त्याला निपटारा म्हणतात. माहिती अधिकार कायद्यामध्ये सुद्धा जी माहिती मागितलेली आहे, उपलब्ध माहिती दिलेली आहे, त्याला निपटारा म्हणतात. तुम्ही निपटारा म्हणजे त्याचा एकदमच निगेटिव्ह अर्थ कृपया घेऊ नका. बच्चू कडूंच्या बद्दल तर आम्हाला एक आदर वाढत चाललेला आहे. ते मंत्रिमंडळामध्ये आलेत आणि त्याचे मुद्दे मांडतात ना, ते आमच्या कार्यसंस्कृती अभियानाप्रमाणेच आहे, वर्क कल्चर आहे. ते घेत नाही आहोत आम्ही, चुकीच्या पद्धतीने घेत नाही आहोत. तुम्ही फक्त गोल गोल फिरवायचं काम करताय. कुलते साहेब तुम्ही याला समज घ्या, आम्ही बच्चू कडूंची भेट घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. नाही, भेट घ्या, चर्चा करा, उलट चांगली गोष्ट आहे. उलट चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्यांची भेट घ्या आणि चर्चा करा. कुलते साहेब एक चांगला शब्द वापरला, डिस्पोजल. तुम्ही जी आकडेवारी सांगताय आणि मी आतापर्यंत कचऱ्याचं डिस्पोजल, गार्बेज डिस्पोजल ऐकलं होतं. अहो नाही हो, विजय कुमारांना सांगा माहिती अधिकारामध्ये ही माहिती विचारा. पण एक मिनिट प्रश्न असा आहे, आता सांगतो, एक मिनिट सांगतो, माहिती अधिकारात विचारायची गरज नाही. हा नाही, कुलते साहेबांना माझा एक प्रश्न आहे. उदाहरण देतो मी, मगाशी उदाहरण टीव्हीवर दिलंय मी. माझा कुलते साहेबांना प्रश्न आहे. आपण निपटारा याचा इंग्रजी शब्द डिस्पोजल, आम्ही महापालिकेत गार्बेज डिस्पोजल करतो, कचऱ्याची विल्हेवाट. डिस्पोजलचा दुसरा अर्थ विल्हेवाट पण येतो. म्हणजे आपण समस्याचं समाधान केलं का? तर निपटारा म्हणजे समाधान नाही. निपटारा म्हणजे एखादा तक्रार घेऊन आलं, तक्रारीचा अर्जाचा निपटारा. निपटारा म्हणजे त्याचा डिस्पोजल, फाईल क्लोज केली. एक मिनिट ऐकून घ्या, केलेला आहे. एक मिनिट ऐकून घ्या.
तुम्ही ते जे सोपं काम आहे ना तेच तुम्ही नाही, करताय. तुम्ही ठरवून सगळे ठेवलेलं अधिकारी ना, आहे जे की सोपं निपटारा काम आहे म्हणजे तेच वाईट करताय. टीव्हीवर नाही, माहिती ठरवून दिलेलं आहे नाही. तुम्ही. कुलते साहेब तुम्ही आमच्यावर आरोप करू नका. आमचं थोडं ऐकून पण घ्या. आम्ही तुमचे विरोधक नाही. आम्हाला शासकीय यंत्रणेच्या बरोबर सहकार्य करायचंय, तुमच्या बरोबर काम करायचंय. आम्ही तुमच्या विरोधात बोलतोय याचा अर्थ आम्ही तुमचे विरोधक आहोत असं नाही. फक्त एवढंच की इच्छाशक्ती आणि मानसिकता ठेवा. उशिरा दिलेला न्याय हा अन्याय असतो. एवढं जरी तुम्हाला समजलं ना सर्वांना, तरी या देशाचा आणि राज्याचा फार मोठा विकास होईल आणि लोकांच्या कामी याल सगळेजण. अगदी बरोबर बोललात. नाही, एक काम करूया ना कुलते साहेब, या निमित्ताने जसं आता त्यांनी विषय मांडला, कमलाकर पवारांनी हा विषय मला अगदी पटला. मी येतो विजय कुंभार आपल्याकडे, आपला मुद्दाही लक्षात घेतो. पण या दोघांच्या ह्याच्यात मला एक मुद्दा लक्षात येतोय की एकदा जरा दोघं मिळून जा की प्रत्येक टेबलवरती, तुम्हाला कमलाकर पवार दाखवतील ना की काय म्हणजे नेमकं काय होतंय, कसं होतंय. ऐका 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 साहेब, माझं फक्त एकच प्रश्नाचं उत्तर द्या. मी काय म्हणतो की आमचा आरोप आहे ना तुम्ही जनतेवर अन्याय करता. अहो ह्यांच्या सरकारी अधिकारी जे आहेत ना, तृतीय श्रेणी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, अवर्ग राजपत्रित अधिकारी, हे स्वतः बळी ठरलेले आहेत या व्यवस्थेचे. आमच्याकडे उदाहरणं आहेत. तुम्ही जनतेचा न्याय देण्याचं सोडा, पण तुम्ही तुमच्या सरकारी यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांना आणि कामगारांना सुद्धा न्याय दिलेला नाही. म्हणून तर मागच्या वेळेला बच्चू भाऊंना त्या गावित साहेबांच्या प्रकरणामध्ये इंटरफेअर करावं लागलं. त्याचं केवढं मोठं वादळ उठवलं तुम्ही. आमचा भांड कुणासाठी होता? तो अशोक जाधव नावाचा PWDचा कर्मचारी हा तुमचा कर्मचारी होता. ज्या कर्मचाऱ्याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही, तर तुम्ही जनतेला काय न्याय द्याल? तुमचाच माणूस आहे ना तो तुमचा सरकारी कर्मचारीच होता ना. तुमच्याच कर्मचाऱ्यांना तुम्ही जर न्याय देऊ शकत नसाल तर जनतेचं काय कशी शिफारस कराल तुम्ही? नाही, मला आपण मुद्द्यावर येऊयात पुन्हा एकदा. मला एक सांगा गदी कुलतेजी की या सगळ्या ह्याच्यामध्ये जर 5 days वीक आहे आणि जर कामाचा उरक असावा, तर आपण कर्मचाऱ्यांसाठी काही नियमावली तयार करणार आहात का? आणि त्या नियमावलीला जर कर्मचारी बांधील असणार, म्हणजे त्यांनी असावं की नाही, किंवा जर नसतील तर मग काय कारवाई या अंतर्गत केलं जाईल, याबद्दल काय आपण स्पष्टपणे उत्तर द्याल? फार आपण अगदी बरोबर प्रश्न विचारलेला आहे की सेवा हमी कायद्याच्या बाबतीमध्ये आम्ही जिल्हा दौरे काढलेले आहेत. माहिती अधिकार कायद्याखाली आम्ही पुस्तकं छापलेली आहेत आणि ती सर्वदूर आम्ही वितरित सुद्धा केलेली आहेत. आणि आता सुद्धा 5 दिवसाचा आठवडा झाल्यामुळं हे जे गैरसमज पसरवले जाऊ शकतात ते थांबण्यासाठी आम्ही सर्वांना जागरूक करणार आहोत की शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे, चांगल्या हेतूने घेतलेला आहे. जनतेची कामं सुद्धा वेळेवरच व्हायला पाहिजेत, हा सुद्धा त्याच्यामध्ये हेतू आहे. आणि अधिकारी किंवा कर्मचारी हा काय यालाही विश्रांती पाहिजे आहे ना, त्याच्या आरोग्याची वेळ दक्षता घेतली. विश्रांतीचा मुद्दा मला एक सांगा, असा एक नियम आपण घालाल का? म्हणजे बघा, मला विजय कुंभारांनी उपस्थित केला हा मुद्दा आहे, विजय कुंभार बोलतीलच. विजय कुंभार, आपणच आपल्या पत्रामध्ये एक मुद्दा उपस्थित केला आहे की सोमवार आणि बुधवार जर सुट्टी आली तर याची काय गॅरंटी नाही की मंगळवार आणि गुरुवार तो अधिकारी सुट्टी टाकणार नाही लागून. आणि गुरुवार म्हणजे झालं ना, 4 दिवस सुट्टीवर तो सुट्टी टाकणार. काही तर सुट्टीची नियमावली असेल. बोलू का मी? बोला विजय कुंभार. आता ती सुट्टीच्या मुद्द्यावर येतो. एकूण ज्या सुट्ट्या आहेत, पब्लिक सुट्ट्या आणि ह्या सगळ्या सुट्ट्या मिळून 171 सुट्ट्या सध्या मिळत आहेत. शिवाय इतर 29 प्रकारच्या वेगळ्या विशेष सुट्ट्या आहेत. म्हणजे 6 महिने रजाचं असते, सुट्टीचं असते, वेगवेगळ्या तुकड्यात मिळत असेल ती, पण ती सुट्टीचं असते. आता मगाशी मुद्दा कुलते साहेब, तुमचा माझा संघर्ष नाही, मला तुमच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण तुमचे लोक तुम्हाला खोटी माहिती देत आहेत आणि तुम्हाला ते टीव्हीवर खोटं बोलावं लागतंय. मगाशी मी आकडेवारी सेवा हमी कायद्याची दिली, तुम्ही दिलीत. 4.5 कोटी अर्ज आले. आत्ता शासनाची वेबसाईट काढून बघा, त्याच्यावर 8 कोटी 10 लाख अर्ज आले आणि त्याच्यात 7.25 कोटी डिस्पोज ऑफ केले असं दाखवलं. डिस्पोजलचं माझंच उदाहरण मी मगाशी दिलं होतं. माझ्या माहितीच्या अधिकाऱ्याला शासनाने पुढे पाठवलं, शासनाच्या लेखी तो अर्ज डिस्पोज ऑफ झाला, मला माहिती नाही मिळाली. ज्या वेळेला त्या माणसाचं काम होईल, त्या माणसाला न्याय मिळेल, त्या तुम्ही कार्यक्रम घेता, स्वागत आहे. तुम्ही घेतलेल्या कार्यक्रमाचं, आणि आता नवीन नियमावली करायची गरज नाही, नियमावली ऑलरेडी अस्तित्वात आहे. मला उदाहरण द्या, मी विचारलंय दप्तर दिगारंगाईच्या कायद्यामधून किती अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, किती कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. नव्या कायद्यांची, नव्या नियमांची गरज नाही.
तुम्ही जे म्हणताय ना, एक मला कुलते साहेब याच्यातून जाणीवपूर्वक सांगायचं आहे, माझा तुमचा संघर्ष नाही, मला तुमच्याबद्दल काही आक्षेप नाही, परंतु तुम्ही जे लोक ट्रेनिंग देता आपल्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना, त्या ट्रेनिंग मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. ते ट्रेनिंग थर्ड पार्टी असलं पाहिजे. तुमचेच वरिष्ठ अधिकारी अशा रीतीने ट्रेनिंग देतात की अर्ज डिस्पोज ऑफ, याचा अर्थ तो अर्ज निकाली काढला, समोरच्याला माहिती मिळाली, समोरच्याचं काम झालं, असा होत नाही. असं जाणीवपूर्वक आणि खात्रीपूर्वक सांगतो, कधीही माझ्यावर या असं 70% बाबतीत घडतं. देवांगजानी मला कमलाकर पवारांकडे जायचं. देवांगजानी बोला. निपटाराबद्दल कधीची चर्चा सुरू आहे. निपटाराबद्दल माझा स्वानुभव मी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून कथन करतो. नाशिकमध्ये गोदावरीची उपनदी अरुणा नदी आहे, 8.5 किलोमीटर लांबीची अरुणा नदी आहे. सिटी सर्वे कार्यालयातील DLR मॅप, डेप्युटी लँड रेकॉर्डच्या मेप मध्ये ती नदी आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गॅझेटर 1883 मध्ये ती नदी नमूद आहे. 1993च्या नाशिकच्या DP मध्ये ती नदी आहे. त्या संदर्भात मला RTI मध्ये उत्तर काय मिळालं, सदरची अरुणा नदी ही अभिलेखावरच उपलब्ध नाही. या प्रकारे डिस्पोज ऑफ करतात, या प्रकारे RTI अर्जाच्या खिल्ली उडवली जाते, या प्रकारे गरज आहे. म्हणजे फक्त काउन्सिलिंग नाही किंवा शिबिर नाही तर प्रशिक्षणाचीच आवश्यकता असं वाटायला लागलेलं आहे. हा कमलाकर पवार, जाता जाता मी येतो शिरसाट. हा 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 मला फक्त या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की कुलते साहेब, तुम्ही एका संघटनेचे मान्यवर पदाधिकारी आहात आणि ती संघटना गेली अनेक वर्षे तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवलेली आहे. फक्त आमची तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्हाला कुठलाही वेतन आयोग येऊ द्या, आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. तुमचा आठवडा 5 दिवसाचा हो, 6 दिवसाचा हो किंवा 4 दिवसाचा हो, तेही आम्हाला म्हणणं नाही आहे. फक्त आमची अपेक्षा एवढीच आहे की जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा आपला हक्क म्हणून मागून घेत असाल तर आपण कर्तव्य सुद्धा चांगली बजावली पाहिजेत. कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावल्याशिवाय हक्काला काहीही अधिकार राहत नाही. आणि हेच एवढं प्रबोधन जर आपल्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आपण करून त्याचा आउटपुट जर येत्या 5 वर्षांमध्ये तरी आपण देऊ शकलात तर मी म्हणतो खूप मोठं काम आपल्या संघटनेकडून झालं असं होईल. पण साहेब, आमचं तुम्हाला एकच निवेदन आहे की तुम्ही सामान्य लोकांचंच बघताय, सामान्य लोकांना त्रास होतोय, पण तुमच्या आतले जे कर्मचारी आहेत ना, त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा या व्यवस्थेचा त्रास होतोय. याचाही एकदा शोधबोध घ्या आणि त्यांच्याही जवळ जाण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला विरोध करत नाहीत. बरोबर, आपला मुद्दा लक्षात आला. आपण यापूर्वी तो मांडला कमलाकर पवार. शिरसाट अगदी थोडक्यात शेवटचे काही मिनिटं मी मग कुलतेंकडे जाणार आहे. तक्रारीचा निपटारा करण्याची पद्धतीचाच आधी निपटारा करा. तक्रारीचा निपटारा नको, निकाली नको. तक्रारीचं समाधान करणार आहात का? तक्रारीचं समाधान झालं की नाही झालं हा कॉलम असला पाहिजे. आणि ते समाधान करायचं असेल तो जो अपेक्षा घेऊन तो आलेला आहे ते जर शक्य असेल, आणि बऱ्याच वेळा ते शक्य असतं. माझ्याकडे बरीच उदाहरणं आहेत. झोपडपट्टी योजनेमध्ये पात्रता ठरवायची असते, एक छोटीशी चूक असते नावामध्ये, काहीतरी एक छोटासा गोंधळ असतो ॲड्रेसमध्ये, तेवढ्यासाठी तो निकाली काढला जातो आणि त्याला आपण अपात्र करता आणि मग मात्र काहीतरी खाबुगिरी झाल्यावर पात्र होते. म्हणजे अपात्र झाला तो कायम अपात्र झाला पाहिजे. म्हणजे मानसिकता बदलणं गरजेचं आहे या सगळ्याच्या मध्ये. मला थोडक्यात अगदी माझ्याकडे वेळ संपलाय कधी कुलते साहेब, एका वाक्यात फक्त आश्वासन देऊन टाका की 5 दिवस तुमचे अधिकारी खूप चांगलं काम करतील, सगळ्यांना न्याय देतील आणि कामाचा उत्तम निपटारा असेल. सेनापती म्हणून अगदी बरोबर आहे. या चर्चेमध्ये जे उपस्थित आहेत त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यातला पॉझिटिव्ह अर्थ आम्ही घेतो. पॉझिटिव्ह अर्थ घेऊन त्या पद्धतीनेच आम्ही सुधारणा करू. पण त्यांनी सुद्धा परिपूर्ण माहिती घेऊन सांगितलेलं जर असेल तर ते पटण्यासारखं होतंय. परंतु यातले जे पटण्यासारखे मुद्दे आहेत याचा आम्ही जरूर गांभीर्याने आपुलकीने विचार करू. आपण सर्वजण एक चांगले नागरिक आहात. आपणही चांगला ज्या ठिकाणी अनुभव आला तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भालचंद्र शिरसाट, विजय कुंभार किंवा कमलाकर पवार, आपण एकदा गदी कुलतेंना जाऊन भेटा आणि त्यांच्याबरोबर एकदा मंत्रालयातली सफर घ्या. कारण यासाठी की प्रत्येक टेबलवरती कशा पद्धतीने काम होतं हे गदी कुलतेंनाही तुम्हाला दाखवता येईल. काही सूचना तुमच्या त्यांना असतील, काही सूचना त्यांच्या तुम्हाला असतील. तसं थोडंसं समन्वयाने जी माणसं मंत्रालयापर्यंत येतात, दुपारी 1 वाजता पासकडून आतमध्ये शिरतात, त्यांचाही त्रास कमी होईल. आणि या सगळ्या ह्याच्यातनं जो एक फॉर्म्युला आपण मांडला, काळ, काम आणि वेग, आणि त्यात मानसिकता बदलणं हे शक्य होऊ शकेल. आज इथे थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.